जळगाव सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून माननीय श्री आयुष प्रसाद यांना नामांकन मिळालं। तसंच जळगाव जिल्ह्यातील सर्वोत्तम पोलीस अधीक्षक म्हणून माननीय श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना देखील नामांकन मिळालं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची बाब अशी आहे की महाराष्ट्रात राज्यात तृतीय क्रमांकावर आपले दोघेही मान्यवर या ठिकाणी आहेत। महिला आणि बाल विकास विभाग जिल्हा परिषद ज्यांनी जिल्ह्यातील कुपोषणामध्ये घट करण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले। मी विनंती करेन जिल्हा परिषदेचे जे कार्यालयानं विभाग प्रमुख कर्मचारी यांना की त्यांनी हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। सगळ्यांना त्यात सहभागी होता येईल। यानंतर जिल्हा उद्योग केंद्र जळगाव ज्यांनी दिव्यांगांसाठी स्वयंती गारमेंट क्लस्टर हे 40 मध्ये स्थापन केलंय। उद्योग क्षेत्रात आपलं भरीव योगदान असावं यासाठी दिव्यांगांसाठी स्वयंती गारमेंट क्लस्टर हे 40 मध्ये त्यांनी स्थापन केलंय। मी विनंती करेन जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी कर्मचारी यांना की त्यांनी हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांनी तयार व्हायचं आहे। ज्यांनी शासकीय आदिवासी आश्रमशाळा चांसर येथे डिजिटलायझेशन हे निर्माण केलंय। खूप सुंदर अशी ही आश्रमशाळा त्यांनी निर्मितीसाठी प्रयत्न केलेले आहेत। माननीय अरुण पवार त्याचे सहकारी या ठिकाणी हा सन्मान घेत आहेत। यानंतर लगेचच सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांनी यायचं आहे। यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव ज्यांनी सखी वन स्टॉप सेंटर आणि जिल्हा कारागृह अंतर्गत महिला पुरुष आणि तृतीयपंथी याच्यासाठी बॅरेक तयार केलंय। कंपनी मर्यादित जळगाव यांनी तयार व्हायचं आहे। त्यांनी लागली फक्त एकच प्रयत्न करायचा की आपण आपल्या उंचीप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करायचे जेणेकरून फोटो आपला चांगला येईल। अजनाळ या पुनर्वसित गावात त्यांनी विद्युतीकरण केलंय। यानंतर शासकीय दंत महाविद्यालय जळगाव यांनी तयार व्हायचं आहे। शासकीय दंत महाविद्यालय जळगाव ज्यांनी भारतीय दंत परिषदेच्या मानांकनाची पूर्तता करून शासकीय दंत महाविद्यालयास मंजुरी प्राप्त आणि जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत आवश्यक असलेली साहित्य सामुग्री उपलब्ध करून त्यांना देण्यात आलेली आहे। शासकीय दंत महाविद्यालय जळगाव चे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहेत। रेखा आणि वित्त विभाग जिल्हा परिषद जळगाव यांनी तयार व्हायचं आहे। लेखा आणि वित्त विभाग जिल्हा परिषद जळगाव यांनी या ठिकाणी तयार व्हायचं आहे। आपण आपला सन्मान घेऊन उजवीकडून डावीकडे उतरायचं आहे। जिल्हा परिषद अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचं नियोजन संनियंत्रण आणि विनियोग करण्यात यासोबतच जिल्ह्यानं 100% निधी पीडीएस प्रणालीवर खर्च करण्याबाबत महत्त्वाचा सहभाग नोंदवला आहे। यानंतर पुढील महिला आणि बाल विकास विभाग जळगाव सर्व संबंधित विभाग या डाव्यात उतरायचं आहे। यानंतर महिला आणि बाल विकास विभाग जळगाव सर्व संबंधित विभाग लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत शोध परदेशी साहेब यांना देखील विनंती आहे त्यांनी यात सहभागी व्हायचं आहे। लगेच या लाडकी बहीण योजना राबवण्यामध्ये यशस्वीपणे कार्य केल्याबद्दल महिला आणि बाल विकास विभाग जळगाव सर्व संबंधित विभाग यात सहभागी झालेले आहेत। यानंतर लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद जळगाव लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद जळगाव ज्यांनी अपूर्ण कामे जी 2024-25 मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यात आलेली आहे। लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद जळगाव
यानंतर जळगाव वन विभागाने तयार व्हायचं आहे. लांडोरखुरी वन उद्यान विकसित करणे या कामाबद्दल हा त्या ठिकाणी त्याचा सन्मान केला जातोय. जळगाव वन विभाग लांडोरखुरी वन उद्यान विकसित करणे. यानंतर यावल वन विभागाने या ठिकाणी उपस्थित व्हायचं. यावल वन विभाग यावल वन विभागाअंतर्गत सातपुडा पर्यटन विकासाकरिता जंगल सफारी सुरू करण्याकरिता त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. यावल वन विभाग यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयातील खरं म्हणजे या ठिकाणी माननीय पालकमंत्र्यांना विनंती आहे की जिल्हाधिकारी श्री माननीय आयुजी प्रसाद यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात त्यांच्या नेतृत्वावर ही 2024 मध्ये घराडीची कामं या ठिकाणी झालेली आहेत. धन्यवाद सर. यानंतर जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील कर्मचारी ज्यांनी विशेष काम केले श्रीयुत विशाल जाधव सहाय्यक संशोधन अधिकारी ज्यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे राबवून आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याचा सन्मान केला जातोय. यानंतर श्रीमती अपर्णा बावणे सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम सन 2024-25 प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे राबवून आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्याचा या ठिकाणी हा सन्मान केला जातो. यानंतर श्री हर्षल दांडेकर उपलेखापाल योजना सन 2024-25 अंतर्गत लेखाविषयक कामकाज प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे राबवून आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलं. यानंतर श्रीमती शोभा जाधव सांख्यिकी सहाय्यक यांनी प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रम सन 2024-25 या उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. यानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्ती विकास योजनेचा यात त्यांनी तसंच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचं कार्य असं स्तुत्य कार्य त्यांनी केलेलं आहे. यानंतर सह आयुक्त नगरपालिका शाखा जळगाव यांनी तयार व्हायचंय. सह आयुक्त नगरपालिका शाखा जळगाव यांचंही योगदान महत्वाचं आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्तीमध्ये पायाभूत सुविधा पुरवणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं कार्य आहे आणि ते त्यांनी त्यांच्या कामातून चोख बजावलंय. सह आयुक्त नगरपालिका शाखा जळगाव. यानंतर अधीक्षक अभियंता महावितरण जळगाव यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. अधीक्षक अभियंता महावितरण जळगाव महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता जळगाव यांनी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांना मोफत विद्युत जोडणी आणि विहिरींवर विद्युतीकरण करून प्रकाशाच्या दिशेने एक महत्वपूर्ण वाटचाल घडवून आणली आहे. या ठिकाणी त्यांनी पुढे जाऊन सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पुढील जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव यांनी तयार व्हायचंय. जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव यांनी क्रीडांगण विकास योजना आणि व्यायामशाळांना अनुदान योजना राबवून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठं योगदान दिलंय.
यानंतर जिल्हा माहिती अधिकारी जळगाव यांनी योजनांची माहिती प्रसार माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य योग्य प्रकारे पार पाडलं आहे. जिल्हा माहिती अधिकारी जळगाव. यानंतर कर्मचारी श्री राजेंद्र महादेव कांबळे, कार्यालय अधीक्षक समाज कल्याण विभाग जळगाव. श्री राजेंद्र महादेव कांबळे, कार्यालय अधीक्षक समाज कल्याण विभाग जळगाव. त्याचे एक प्रतिनिधी या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहेत. यानंतर पुढील श्री सुनील शंकर महाजन, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक समाज कल्याण विभाग जळगाव. यानंतर श्री चेतन सुधाकर चौधरी, तालुका समन्वय समाज कल्याण विभाग जळगाव. याचे प्रतिनिधी या ठिकाणी हा सन्मान स्वीकारत आहेत. यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, शासकीय आश्रमशाळा विभाग प्रथम क्रमांक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाल माती, तालुका रावेर, जिल्हा जळगाव यांना बक्षीस रोख रक्कम 75,000चा धनादेश आणि प्रमाणपत्र. मुख्याध्यापक श्री मनीष तळवी आणि श्री राजेंद्र लवणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आपण टाळ्या वाजवून कौतुक करतो. यानंतर द्वितीय क्रमांक 2 माध्यमिक शाळांना या ठिकाणी द्वितीय क्रमांक आहे. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वाघझिरा, तालुका यावल, जिल्हा जळगाव. तसंच द्वितीय क्रमांक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सार्वे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव यांना संयुक्त बक्षीस आहे. प्रमाणपत्र आणि 51,000 रकमेचा धनादेश. श्री किशोर महाजन, मुख्याध्यापक, श्री सदाशिव पवार, मुख्याध्यापक आणि श्री मिलिंद पालिका, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यावल हे या ठिकाणी हा सन्मान स्वीकारत आहेत. आता अनुदानित आश्रमशाळा विभाग प्रथम क्रमांक, अनुदानित आश्रमशाळा पिंपळे, तालुका अंबरनेर, जिल्हा जळगाव. बक्षीस, प्रमाणपत्र आणि रोख 75,000 रकमेचा धनादेश. मुख्याध्यापक श्री उदय पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल श्री पवन कुमार पाटील हे या ठिकाणी हा सन्मान स्वीकारत आहेत. अनुदानित आश्रमशाळा पिंपळे, तालुका अंबरनेर, जिल्हा जळगाव. द्वितीय क्रमांक अनुदानित आश्रमशाळा लोहारा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. बक्षीस, प्रमाणपत्र आणि 51,000 रकमेचा धनादेश. शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील सपकाळे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यावल श्री विश्वास गायकवाड हे या ठिकाणी हा सन्मान स्वीकारत आहेत. आपण टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करूया. यानंतर वसतिगृह विभाग, या प्रथम क्रमांक आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर जळगाव. बक्षीस, प्रमाणपत्र आणि 75,000 रकमेचा धनादेश. या ठिकाणी गृहपाल श्रीमती अलका दाभाडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री जावेद तडवी यावल हे या ठिकाणी हा सन्मान स्वीकारत आहेत. यानंतर द्वितीय क्रमांक आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर जळगाव. बक्षीस, 51,000 रकमेचा धनादेश, प्रमाणपत्र. गृहप्रमुख श्री वासुदेव बच्चे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल श्री संदीप पाटील हे या ठिकाणी सन्मान स्वीकारत आहेत. यानंतर राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जळगाव घटकाची सन 2024-25 या कालावधीतील कामगिरी. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव या घटकानं उत्तम सांघिक कामगिरी करून सन 2024-25 या कालावधीत एकूण 437 गुन्हे नोंदवून
160 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949च्या कलम 93 नुसार एकूण 63 प्रस्ताव दाखल केले आहेत। तसंच एका सराईत गुन्हेगारास महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज ऍक्ट कायदा अंतर्गत कार्यक्रम त्यांनी स्थानबद्ध केलाय। यासोबतच मे 2024 मध्ये लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत जळगाव एमआयडीसी मध्ये बनावट मद्य कारखाना त्यांनी कारवाई करून 75 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता। यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांचा आपण या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहोत। डॉक्टर विठ्ठल तुकाराम भुकर, यानंतर महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांच्या मार्फत जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना जिल्हा उद्योग पुरस्कार देण्यात येतो। सदरचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पारोळा येथील आदिनाथ ऍग्रो इंडस्ट्रीज श्रोत चकोर दिलीप जैन यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय। माननीय पालकमंत्र्यांना मी विनंती करेन। आदिनाथ ऍग्रो इंडस्ट्रीज यांची वार्षिक उलाढाल रुपये 24 कोटी एवढी असून या उद्योगामध्ये 100 लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे। सदर उद्योग हा शेतीसाठी लागणारं ऑर्गॅनिक फर्टिलायझरचं उत्पादन करतात। आजच्या पुरस्कारात सन्मान चिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र आणि रुपये 10,000चा रोख पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येतोय। धन्यवाद। मी मान्यवरांना विनंती करेन की आपण या ठिकाणी स्थानबद्ध व्हायचं। माननीय जिल्हाधिकारी आयुजी प्रसाद यांचा या ठिकाणी माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते, तसंच माननीय आमदार राजभाऊ भोळे, श्रीमती आपल्या खासदार सुधाताई वाघ यांच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय। खरंच आपल्यासाठी अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे। घराणीचं हे नेतृत्व अधीक्षक महेश्वर रेड्डी सरांचं देखील या ठिकाणी माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय, स्वागत केलं जातं। धन्यवाद सर। याच्या सफारी वेबसाईटचं या ठिकाणी अनावरण करणार आहोत। या ठिकाणी सफारी वेबसाईटचं आपण या ठिकाणी अनावरण करणार आहोत। तयार केलेल्या सफारी वेबसाईटचं विमोचन केलं जात आहे। खूप सुंदर असा हा प्रकल्प सफारी वेबसाईटचा या ठिकाणी विमोचन मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे।